नमस्कार मित्रांनो, आपल्या 7/12चं कोणतंही काम असलं तर हे काम तलाठ्याशिवाय होत नाही आणि त्यामुळेच तलाठ्याकडे भलता गर्दा असतो. कोणी झेरॉक्स काढून घेऊन जातं, लोक कधी बी तिथं बसलेलीच असतात. म्हणजे कोणतंही जमिनीच्या संदर्भातलं काम पडलं तर तलाठ्याशिवाय आपलं काम होत नाही. त्यामध्ये खरेदी विक्रीचा कुटाणा असेल म्हणजे जमीन घेतली तरी जावं लागतं आणि जमीन विकली तरी जावं लागते. त्याच्यानंतर भाऊ वायली निघले तरी जावं लागतंय, किंवा एखादा वारस फेर नोंद असेल, कुठं पेरा लावायचा असेल, कुठं विहीर लावायची असेल, बोर लावायचा असेल, म्हणजे भलते असे कुटाणे काही बी जमिनीचे असले तर ते कुटाणे करायला फक्त तलाठ्याकडेच जाणं लागतं. आणि त्यामध्ये एक महत्वाचा एक कुटाणा असतो आणि तो कुटाणा म्हणजे लयच कुटाणखोर कुटाणा आहे आणि तो कुटाणा म्हणजे वारस नोंद. तुम्ही म्हणता जिवंत 7/12 काय काय आता लोक काय 7/12 म्हणजे काय मेलेला होता का? नाही, 7/12 मेलेला नाही, मात्र त्या 7/12वरले काही माणसं गेलेले असतील आणि ते माणसं आता नवीन जर जिवंत माणसं त्यावर नोंदवायची असतील तर त्यासाठी आता एक नवीन कुटाणा करावा लागणार आहे. कारण बऱ्याच 7/12 ह्या फेरच होत नाहीत किंवा काहीतरी अडचणी असतात, भाव हिश्श्यात वाद असतात. म्हणून एखाद्याचे वडील मृत झाले मग त्यांचंच नाव 7/12वर राहतंय, मग नवीन नोंदवायचं तर पुन्हा अडचणी असतात. तलाठी लवकर भेटत नाही, कुठं मंडळ अधिकारी भेटत नाही, काही वैयक्तिक स्वतःच्या त्या नोंद करणाऱ्याच्या अडचणी असतात. आणि त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये तेथील तहसीलदारांनी एक मोहीम राबवली होती, जिवंत 7/12 मोहीम. आणि चिखली तालुक्यामध्ये ही मोहीम इतकी सक्सेस झाली की त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. मग बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी ती मोहीम 1 मार्चपासून बुलढाणा जिल्ह्यात राबवली. आणि ज्या 7/12वर मृत व्यक्तींची नावं आहेत त्यावर त्या वारसांची नोंद करणे. आता त्याच्यात काही कमी कुटाणे नसते, भाऊ असते, त्याच्या बहिणीचं लग्न झालेलं असते, मग ती वारस नोंद करण्यासाठी पुन्हा त्या बहिणीला आणावं लागते. आता ते जर दाजी चांगला असला तर ठीक आहे, नाही तर तो मधात कुटाणा करतोय, अशा असतात बऱ्याचशा घटना. त्यामुळं हे अडचणी होऊ नये म्हणून बुलढाणा जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ही मोहीम राबवली आणि मोहीम इतकी नंबर 1 चालली की त्यामुळे राज्याच्या महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा ही मोहीम राज्यात राबवण्याचं ठरवलं. आणि 1 एप्रिल पासून ही मोहीम आता राज्यात राबवली जाणार आहे. म्हणजे राज्यातल्या ज्या काही 7/12 असतील, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी असतील 7/12 बाबत, वारस नोंदीबाबत, तर त्या आता 1 एप्रिल पासून राज्यामध्ये ही मोहीम राबवली जाणार. आणि या मोहिमेअंतर्गत वारस नोंद या मोहिमेमधून घेतली जाणार. त्यामध्ये प्रत्येक गावातील तलाठी त्या प्रत्येक गावात अशा ज्या काही 7/12 आहेत त्यांची पाहणी करणार, किती जणांचे वारस नोंद राहिले ते बघितल्या जाणार, त्यानंतर त्याची यादी केली जाणार आणि मग त्या वारसांनी त्या तलाठ्याकडे जाऊन आपली ही वारस नोंद करून घ्यायची. मग त्यामध्ये भावाची वारस नोंद असेल किंवा वडिलांची वारस नोंद असेल, म्हणजे जे काही अडचणी असतील त्या 7/12 बाबतच्या, तर त्या आता नीट करून घेण्यासाठी 1 एप्रिल पासून ही मोहीम राज्यात राबवली जाणार आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने या मोहिमेचा उपयोग घ्यायचा. ह्या जर घेतल्या नाही तर काय अडचणी येतात. एक तर आपल्याला पीक कर्ज घ्यायचं तर घेता येत नाही, कारण 7/12वर आपलं नाव नसतं. आपल्याला पीक विमा भरला तर पीक विमा भेटत नाही, कारण त्या नावानं येतो आणि त्या नावावर आला तर बँकेतून उचलता येत नाही. अशा अनंत अडचणी येतात. आणि आपल्याला कोणतंही शेतीचं काम करायचं असेल तर आपला 7/12 हा जिवंत असणं गरजेचं आहे आणि त्यावर आपलं नाव असणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्याबद्दलचे कोणतंही काम असलं तर ते आपल्याला करता येतं. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अशा गोष्टी करायच्या असतील वारस नोंदीच्या, तर त्यांनी 1 एप्रिल पासून ही राज्यात मोहीम चालू होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या 7/12 मध्ये दुरुस्ती करून घ्यावी एवढीच विनंती करतो. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.